सगळ्यांना जय श्री श्याम. तर चला तर मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे चिकन बिर्याणी. याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे: लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि स्वच्छ चिकन धुवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळदी पावडर, लाल मिरची पावडर, परत आपल्याला लसूण अद्रकाची पेस्ट, घरचा काळा मसाला, बिर्याणी मसाला आपल्याला हे सर्व ॲड करून घ्यायचं आहे. धने पावडर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा लिंबू पिळून व्यवस्थित चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि मीठ पण आपल्याला चवीपुरतं ह्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी बासमतीचा तांदूळ भिजत ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता, ह्या बिर्याणीला जास्त वेळ नाही लागत. आता आपल्याला सगळ्यात पहिले कांदा आणि हिरवी मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि जे मसाला लावून घेतला होता चिकन, त्याला पण आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये टाकला आहे पुदिना, कोथिंबीर, ह्याला पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि भिजून ठेवलेलं तांदूळ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये जो तांदूळ आहे तो शिजण्यापुरता आपल्याला पाणी थोडंसं ॲड करायचं. तर ह्याला जास्त काही वेळ लागत नाही, ह्याला जास्त काही आपल्याला तामझाम करायची गरज नाही. तर तुम्ही बघू शकता, 2 शिट्ट्यामध्ये आपली बिर्याणी बनून तयार होते. तर आपल्याला थोडंसं चिकनच्यावरती तांदळाच्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मोकळी अशी बिर्याणी झाली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू